नमस्कार शेतकरी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या YouTube चॅनलमध्ये. आज दिनांक 22 डिसेंबर 2025 आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यभरातील कापूस बाजारभावाची अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करूया. मित्रांनो, मागच्या 2 दिवसामध्ये राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये बऱ्याच ठिकाणी स्थिरता बघायला मिळालेली असून सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव 7,500 ते 7,900 रुपये प्रति क्विंटल पर्यंत असताना रेन टच आणि सुपर क्वालिटी कापूस बाजारभावामध्ये जवळपास 650 ते 900 रुपये प्रति क्विंटल पर्यंतचा फरक देखील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या बाजारभावामध्ये जाणून आलेला असून कुठल्या बाजार समितीमध्ये कुठल्या जिल्ह्यात तालुक्यात कापसाचे काय बाजारभाव मिळत आहे सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहिली बाजार समिती आहे मित्रांनो बाळापूर, जिल्हा अकोला. कापूस AH 68 मध्यम स्टेपल या ठिकाणी आवक होती 1500 क्विंटल. कापसाची सर्वसाधारण दर या ठिकाणचे 7,500 रुपये, कमीत कमी दर 7,420 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर गेलेले आहे 7,900 रुपये. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे समुद्रपूर. आवक आलेली होती 5,000 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर 7,000 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,500 रुपये, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटल. त्यानंतर बाजार समिती आहे भद्रावती. आवक 2,500 क्विंटल सुपर क्वालिटी कापसाची, कमीत कमी दर होते 7,300 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,680 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे वरोरा शेगाव. आवक आलेली होती 1,000 क्विंटल मध्यम स्टेपल कापसाची, कमीत कमी दर 7,338 रुपये, सर्वसाधारण दर होते 7,710, तर जास्तीत जास्त दर 7,820 रुपये. त्यानंतर पुढील तालुका आहे मित्रांनो हिंगणघाट, जिल्हा वर्धा. कापूस मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 10,000 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर होते 7,200, सर्वसाधारण दर 7,825, तर जास्तीत जास्त दर 8,075 रुपये. त्यानंतर काटोल, जिल्हा नागपूर. आवक 338 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर होते 6,800 रुपये, सर्वसाधारण दर 7,200 रुपये, तर जास्तीत जास्त दर 7,350. या ठिकाणी मित्रांनो मागच्या 2 ते 3 दिवसांमध्ये कापूस बाजारभावामध्ये थोडाफार दबाव बघायला मिळाला असून त्यानंतरची पुढील बाजार समिती आहे अकोला. कापूस लोकल. आवक या ठिकाणी 3,100 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर होते 7,680 रुपये, सर्वसाधारण दर या ठिकाणी 8,000 रुपये प्रति क्विंटल, तर जास्तीत जास्त दर 8,030 रुपये. त्यानंतर घाटंजी. कापूस LRA मीडियम स्टेपल. आवक आलेली होती 1,130 क्विंटल कापसाची, कमीत कमी दर होते 7,000 रुपये, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,200, तर जास्तीत जास्त दर 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे जालना. कापूस हायब्रिड. आवक 2,238 क्विंटल कापसाची होती, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,690 रुपये, सर्वसाधारण दर 7,890, तर जास्तीत जास्त दर 8,005 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे हिंगणा. कापूस AKA 8401 मीडियम स्टेपल. आवक या ठिकाणी 150 क्विंटल कापसाची, सर्वसाधारण कापूस बाजारभाव 7,900 रुपये, जास्तीत जास्त दर 8,000 रुपये, तर कमीत कमी दर 7,600 रुपये. त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती. आवक आलेली होती 200 क्विंटल सुपर क्वालिटी कापूस बाजारभाव. या ठिकाणी देखील मित्रांनो कापूस बाजारभावामध्ये जबरदस्त दबाव बघायला मिळालेला असून जास्तीत जास्त दर होते 7,480 रुपये, सर्वसाधारण दर 7,238, तर कमीत कमी दर होते 7,000 रुपये प्रति क्विंटलपर्यंत. तर हे होते मित्रांनो मागच्या 2 दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले संपूर्ण महाराष्ट्रभरातील कापूस बाजारभावाचे अपडेट. राज्यातील बऱ्याचशा बाजार समित्यांच्या कापूस बाजारभावामध्ये स्थिरता बघायला मिळालेली असून राज्यातील बऱ्याचशा ठिकाणी कापूस आवकेत देखील हळूहळू वाढ होताना बघायला मिळत आहे. सध्याच्या घडीला आपल्या तालुक्यात, आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाला काय बाजारभाव मिळत आहे कमेंटमध्ये कळवा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा, शेअर करा. भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत नमस्कार.